तर मंडळींनो, मी सध्याला आलेलो आहे लाडघरमधल्या श्री स्वयंभू दत्त मंदिरापाशी. ही खूप जास्त प्राचीन आहे आणि ह्या इथं जे इथले मालक होते ना, असं म्हटलं जातं की त्यांच्या स्वप्नामध्ये स्वतः दत्तस्वामी आले होते आणि त्यांना सांगितलं होतं की मी ह्या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर त्यानंतर त्यांचं ह्या इथं बांधलं गेलं आणि खूप जास्त आपण सायकल ह्या इथंच उभा करून एक 7 ते 8 दिवस भाऊ लय मोठा हिरा समुद्रामध्ये, लवकर काढून न्या. प्रभात मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? सध्या टाईम झाला आहे संध्याकाळच्या 6 आणि ह्या टाईमला मी एक छोटासा व्लॉग चालू करतो जी खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, खास तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी, ठीक आहे ना. पाठीमागचा व्हिडिओ खूप जास्त लेट आलता, तर त्यामुळे मनापासून माफी. आणि एक मेन गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, आपल्याला जाते त्या डोंगरावरती, ठीक आहे. आणि त्या डोंगरावरती एक खूप जास्त भारी मंदिर आहे, दत्तांचं मंदिर आहे, जे कोकणामधलं खूप जास्त फेमस मंदिर आहे. त्या मंदिराला निघालो या आपला जगूभाव घेऊन, म्हणजेच खूप जास्त भारी भारी सिनेमॅटिक सीन. आणि सूर्य खाली येताना पूर्ण ज्यावेळेस लाल होईल त्यावेळेस एकदम चांगला ड्रोन सीन घ्यायचा आहे मला, एकदम मस्तपैकी. आमच्यासोबत आहेत आपले दादा, जे मला ह्या इथं फिरवत आहेत. तर दादा नमस्कार, तुमचं आपल्या MH45 रायडर यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. धन्यवाद. तर मला सांगा, तुम्ही इकडे केव्हापासून राहता या? मी माझ्या आजोबांपासून इथे आपला जन्म नंतर झाला आहे. अच्छा. इथे आजोबा पंजोबांपासून आपल्या लाडघरमध्ये आहे, म्हणजे बरीच वर्ष. अच्छा. म्हणजे इथलंच गेली. आता माझ्या वडील आता 2-3 वर्षापूर्वी ऑफ झाले, त्यांचं वय होतं 81. अच्छा. त्याच्या अगोदर आजोबा पंजोबा हे इथेच आमचे सर्व, म्हणजे भंडारी समाज पूर्ण. अच्छा. भंडारी समाज. आणि पहिला आमचे व्यवसाय होते ना इथे. अच्छा. हातभट्टी होती, गावठी अच्छा. हातभट्टी. हां. आणि तो व्यवसाय बंद करून सगळ्या लोकांनी गावातल्या रिसॉर्ट, होमस्टे असे हे केले आणि नवीन सुरुवात केली आहे. आणि हे आता कायापालट झाला आहे लाडघरचा. ओके. तर तुम्ही बघतायच. तर मला एक सांगून द्या, आज सूर्य मावळतो या, ही किती भारी दिसतो या? अजून याच्यापेक्षा चांगला दिसणार, याच्यापेक्षा चांगला दिसणार. अजून भारी दिसणार आहे. नवीन कोरकरकरी स्टँडवरती आपण आता असला ट्रायपॉडवरती आपण कॅमेरा फिटिंग केलेला आहे. आणि ना, मी तुम्हाला दाखवतो, माझ्या तिकडे पाठीमागं बघताय का नाही, असंख्य मोठा समुद्र आहे, खूप मोठा समुद्र आहे. आणि तिकडल्या साईडला खूप जास्त मोठ्या लाटा उसळतात या. आणि मेन गोष्ट ना, आपल्याला मला आज तुम्हाला काय दाखवायचं सांगा तुम्हाला. चेक दिस आउट, वाव. आणि जायचं आहे त्या डोंगरावरती. तर चला त्या डोंगरावर जाऊया, काही सीन घेऊया खूप जास्त भारीपैकी. सूर्य खाली यायला लागलेला आहे, एक 5 मिनिटामध्ये ना हा सूर्य खाली येतोय, त्यावेळेस आधी ड्रोन सीन येणार आहे ना, आयुष्यपत सांगतो, खरंच खूप जास्त भारी येणार नाही. तर ह्या समुद्राच्या कडेकडनं तर आपण जाणार आहे. तर चला जाऊया. दादा ओके, रेडी ना? रेडी. चला. ते आपला आहे ना समुद्र, हां. हा तांबूस रंगाचा होतो, कलरफुल होतो. अच्छा. महाराष्ट्रामध्ये काही बीच पैकी आपला बीच लाडघर बीच आहे. अच्छा. कलरफुल पूर्ण कलरफुल होतो. सँड बदलते, पाणी बदलतो, तांबूस असतो, तांबूस तीर्थ बोलतात त्याला पण. आयुष्यपत काय नजारा झालाय राव, भारी आहे ना. कसलं वाटतंय राव, एकदम फ्रेश पूर्णपणे. म्हणून तुम्हाला वा. सांगितलं चला इकडे. वा. चांगलं आहे तिकडे बघा. खूप मस्त. वाव, आयुष्यपत काय दिसतंय नजारा. हे आपले बापरे. घर आहे ना आपलं. मंडळी, तुम्ही हा नजारा बघितलाय का? हा नजारा बघा एकदा, पूर्ण असं पोपटी कलरचं झालंय, पूर्ण पोपटी कलरचं. वाव, ही झाडं बघा, पूर्ण पोपटी कलर दिसेल तुम्हाला, ही बघा. आणि हा पूर्ण लाडघर बीच.
तर मंडळींनो, मी सध्याला आलेलो आहे लाडघरमधल्या श्री स्वयंभू दत्त मंदिरापाशी. ही खूप जास्त प्राचीन आहे आणि ह्या इथं जे इथले मालक होते ना, असं म्हटलं जातं की त्यांच्या स्वप्नामध्ये स्वतः दत्तस्वामी आले होते आणि त्यांना सांगितलं होतं की मी ह्या ठिकाणी आहे, ठीक आहे. तर त्यानंतर त्यांचं ह्या इथं मंदिर बांधलं जातं, बांधलं गेलं आणि खूप जास्त म्हणजे लगभग 200 वर्षापूर्वीहून हे जुनं आहे आणि खूप जास्त भारी आहे. तर इथला जो नजारा आहे ना, इथनं जे दिसतं या एक्सप्लेन करू शकत नाही. समोरला साईडला सूर्य बघा, तेव्हा हा सूर्य बघा, हा शपथ. आणि जो मी सीन घेणार आहे ना, जो ड्रोन सीन घेणार आहे ना, तो खूप जास्त अप्रतिम आहे, ठीक आहे. ती बघायला फक्त विसरू नका. आणि मी तुम्हाला लाडघरचा जो बीच आहे ना, मी तुम्हाला ती दाखवतो, या इकडे बघायला, ठीक आहे. माझ्या मागे या, मी तुम्हाला दाखवतो लाडघर बीच काय आहे तिकडे. काय बोलू काय नाही असं झालं आहे मला. शक्यतो एक बघताय तुम्ही, म्हणजे हेतून बघितलं ना पूर्णपणे म्हणजे डोंगर दिसतोय पड्याला. लाडघर बीचचं सोडून त्या पड्याला डोंगर दिसतोय आणि हे समजा लाडघरचं बीच आहे. भाऊ काय दिसतंय. भरती आली का पाण्याला? अजून नाही भरती आली. अच्छा, अजून नाही आली. भरती येईल ना? भरती येईल ना. अच्छा, ठीक आहे. लय उशीर झाला या सीन घ्यायला. आता सीन घ्यायची वेळ आलेली आहे, त्यामुळे जायचंय सनाट जरा थोडं. चला. वा 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 वा, एक नंबर. आज तर विषय खोल आहे सगळा. एकदम मस्त. ही बघा बघा, तिकडे बघा. वाव वाव, काय बोलू रे मी मंडळी. ही बघा, आई शपथ काय सांगू. ही बघा, ही नजारा बघा, ठीक आहे ना. चला. झालेला या, जेवढं घ्यायचा होता सीन तेवढा सीन घेतलेला या आणि भारी वाटतं येईल जास्त. आता जाऊन एडिटिंग करायला लय मजा येते. ज्यावेळेस मनाजोगं शॉर्ट मिळतात का नाही, त्यावेळेस जे एडिटिंग करायची ही मजा असते ना, ती मजा नेक्स्ट लेवल असते, समजलं ना. आता ह्याला ठेवून देतो जोगो भाऊला, थोडा आराम करू द्या. समुद्रावरनं जाम हिंडलेला या. पण मेन गोष्ट काय झाली माहिती का, जे सूर्याचा जो लाल होता ना आपल्याला, ते फक्त मिळाला का नाही, ते भेटाय म्हणत होता. ते जर भेटला असता ना, आयुष्यपत सांगतो बरं का, सीन बाप तोड सीन असता, बाप तोड सीन. खतर लय भारी सीन आलं तरी पण लाल सूर्य असता ना, मग लय भारी सीन येतं. ओके, फायनली झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे. दादा कसं वाटला? एकदम भारी वाटलंय. भाऊ लय मोठा हिरा आहे समुद्रामध्ये, लवकर काढून न्या. चला जाऊया आता, एडिटिंग करू एकदम मस्त मध्ये. बो बो डो 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 टिडू टिडू. चला. हां ब्लॉग, हां MH45 रायडर. चला. हा जो व्हिडिओ होता ना, हा थोडा छोटा होता. हा व्हिडिओ मी का काढला माहिती का, कारण की उद्याच्याला तुम्हाला दाखवायला मला काहीच नाही, ठीक आहे. कारण की उद्याच्याला मी एका वेगळ्या ट्रिपसाठी निघणार आहे. ती ट्रिप खूप जास्त वेगळी आणि एक यादगार राहणार आहे. त्याचा रोड मॅप बनवतोय, लगभग 2 तास झालं. आता शिक थोडा बनलेला आहे, अजून तर पूर्ण बनवायचा आहे. त्यानंतर हा ब्लॉग एडिटिंग करायचा आहे मला आणि खूप जास्त मजा येणार आहे तुम्हाला. फुल्ली ब्लॉग बघताना खूप मजा. एक 7-8 दिवसासाठी मी बाहेर चाललेलो या, काहीतरी क्रेझी करण्यासाठी, काहीतरी क्रेझी तुम्हाला सर्वांना मला दाखवायचं आहे, ठीक आहे. तर त्यासाठी आता जाऊया आपण आपल्या रूमवरती आणि तिथे जाऊन एडिटिंग करूया. पुढचा प्लॅन तुम्हाला मी सगळ्यात तिथे सांगून टाकेल. आपली जी आहे ना ती ही रूम आहे, ठीक आहे ना. ही रूम आहे अशी काहीतरी आपली, सगळं इथं सामान आहे आणि ते दादांचं हॉटेल आहे, ठीक आहे. तर आता आम्ही चाललो आहे जेवण्यासाठी. तर मी माईक चार्जिंग लावून निघालो आहे. माईकमध्ये चार्जिंग काहीच नाही. तिथलं जेवण चालू आहे, दादासोबत आहे. जेवायला बघा, आपल्याला काजू मसाला घेतला आहे, पनीर मसाला घेतलेला आहे आणि चपाती. आणि इकडे जास्त करून चपाती मिळत नाही, पण या हॉटेलमध्ये चपाती मिळाली मला आज. एकदम मस्त. कसं आहे जेवण? आपलंच आहे हॉटेल, तर मी सांगणार काय चांगलंच आहे. पण तुम्हाला कसं वाटतं सांगा मला. खूप एक नंबर, विषयच नाही. या वर्षीच बांधलेलं आहे. अच्छा. भावानी आपल्या
पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त काहीतरी इंटरेस्टिंग बघायला भेटणार आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग. मला माहिती तुम्हाला सर्वांना आवडणार आहे ती गोष्ट जी मी करणार आहे, ठीक आहे ना. आपण सायकल ह्या इथंच उभा करून एक 7 ते 8 दिवस एका ट्रिपला निघणार आहे. काय ट्रिप आहे? महाराष्ट्रातली ट्रिप आहे. पूर्ण खूप जास्त भारी आहे. ती पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला निघेल. आणि मी आज रात्रीच्याला शूट करत नाही आहे, जी आता रात्री नाही, आज ही व्हिडिओ शूट करतो, ही दुसऱ्या दिवशी सकाळच्याला शूट करतो आहे मी, कारण की काल रात्रीच्याला मी लगेच झोपी गेलो होतो, ठीक आहे ना. तर त्यामुळं व्हिडिओ छोटा होता असं म्हणू नका गणेश भाऊ, थोडा मोठा व्हिडिओ टाका. पुढला व्हिडिओ खूप जास्त मोठा येणार आहे आणि इंटरेस्टिंग पण येणार आहे, ठीक आहे ना. त्यामुळे बघायला विसरू नका. माझी एक्साइटमेंट तर खूप जास्त भारी आहे, ठीक आहे ना. कोणासंग तर निघणार आहे, कोणतरी येणार आहे आपल्यापाशी, तुम्हाला फक्त एवढं सांगायची तो. तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.